तितकी आमची क्षमता नाही, हे आम्ही कळवलेलं असल्यामुळे ते येऊ शकत नव्हते. स्वामीजी इथं म्हणजे 3 मूर्ती बनवल्या गेल्या होत्या. आता एक तर त्याच्यामध्ये हाही मला विचारायचं होतं की ही जी नवी मूर्ती आहे हिचं नामकरण बालकराम असं केलं गेलेलं आहे. तर आता या मंदिराला रामलल्लाचं मंदिर म्हणायचं का बालकराम मंदिर म्हणायचं हा एक प्रश्न. आणि दुसरं 3 मूर्ती होत्या ज्या तुम्ही पाहिल्या होत्या आणि त्यातनं एका मूर्तीची निवड झाली. तर तुमच्या मते ह्या मूर्तीमध्ये ह्या मूर्तीचं वेगळेपण वैशिष्ट्य तुम्हाला काय भावलं याच्यातलं सगळ्यात जास्त हे आम्हाला ऐकायला आवडेल. तुम्ही 2 प्रश्न विचारलेत, आधी दुसऱ्याचं उत्तर देतो. 3 मूर्ती बनवण्यामध्ये आमचा एक हेतू होता. महत्त्वाची गोष्ट ही होती की अशा प्रकारच्या मूर्ती बनवत असताना जर आपल्यासमोर एक ठराविक वेळ असेल तर आपण त्याची जोखीम पत्करू शकत नाही. कारण एखादी मूर्ती बनवल्यानंतर ती आपल्या मनाजोगती बनतेच असं नाही. तिचा चेहऱ्याचा भाव किंवा तिची प्रमाणबद्धता या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. आणि बनली तरी पण एखादी काहीतरी दुर्घटना घडली आणि खंडित झाली तर वेळेवरती आम्हाला कुठली पंचायत व्हायला नको, म्हणून आम्ही 3 मूर्तींचा विचार केला. आता या 3 मूर्ती बनवण्यामध्ये त्या सगळ्या शिल्पकारांनी आपला जीव ओतला. 3 मूर्ती फार सुंदर बनलेल्या आहेत, पण त्या 3ही मूर्तींच्यामध्ये निवड तर आम्हाला एकाची करायची होती. एकाची निवड करत असताना च्या महत्त्वाच्या गोष्टी त्या आम्ही बघितल्या. या भगवान रामरायाच्या मुखारविंदावरती बालभाव पाहिजे. हे मंदिर लहान रामचंद्राचं आहे, बालक रामचंद्राचं आहे. आणि त्यामुळे 5 वर्षाच्या आतल्या मुलाचे भाव जसे असतील ते त्याच्यावरती असले पाहिजेत. केवळ 5 वर्षाच्या मुलाचे भाव नाही, थोडा देवभावही असला पाहिजे. देवभाव ही एक वेगळी गोष्ट आहे. आम्ही पाहिलं ते हे की ही जी प्रतिमा आहे या प्रतिमेमध्ये अत्यंत आकर्षक स्मितहास्ययुक्त अशा प्रकारचं देवाचं मुखारविंद आहे, त्याच्यावरती देवभाव आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण मूर्तीच्या प्रत्येक अवयवाची मी स्वतः शहानिशा केली, पाहणी केली. त्याची प्रमाणबद्धता आणि त्याच्या अलंकारांची पण अतिशय सुयोग्यता हे सगळं फार महत्त्वाचं होतं. या मूर्तीचे जवळचे फोटो जर तुम्ही बघितले तर देवाच्या अंगुलीसुद्धा ज्या आहेत प्रत्येकच अवयव इतका प्रमाणबद्ध आणि इतका सुरेख निर्माण झालेला आहे की त्यामुळे आम्हा सर्वांना फार फार ही मूर्ती भावली. या 2ही मूर्ती सुद्धा चांगल्याच आहेत, पण 3 सारख्या दिसणाऱ्या वस्तूंच्या मध्ये एकच निवड करायची झाली तर पंचायत होते. तसं काही गुण यामध्ये जास्त आहेत. त्या गुणामध्ये ती प्रमाणबद्धता, ते आकर्षण, ते स्मितहास्य, भगवंताचं आजानुबाहुत्व, त्यांचं श्यामलत्व हे सगळं बघून आम्ही हिची निवड केली. आता या मंदिराला बालकराम मंदिर म्हणावं की रामलल्लाचं मंदिर म्हणावं, मी तर माझ्याकडनं रामाचं मंदिर म्हणतो. मग या मंदिरामध्ये बालकराम आहेत, रामलल्ला आहेत. जी आधीची आत्तापर्यंत ज्याची पूजा झाली ती लहान रामाची प्रतिमा रामलल्ला ते पण याच ठिकाणी विराजमान आहेत. दुसऱ्या मजल्यावरती पुन्हा संपूर्ण राम परिवाराची स्थापना होणार आहे. त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्र असतील, भगवती सीताजी असतील, भरत आहेत, लक्ष्मण आहेत, शत्रुघ्न आहेत, ते असतील, हनुमानजी असतील, ह्यांची सर्वांची प्रतिष्ठावरती होणार आहे. त्यामुळे एकूण मिळून हे सगळं रामाचं मंदिर आहे अशीच माझी त्याच्याबद्दलची भावना आहे. स्वामीजी, जसं बाळकृष्ण असतो तर तो रांगणारा बाळकृष्ण, त्याच्या हातामध्ये लाडू असतो. याही रामलल्लाच्याही हातामध्ये लाडू होता पूर्वीच्या. ह्या रामाच्या रामलल्लाच्या हातामध्ये आता धनुष्य आणि बाण आहे. त्याच्याबद्दलही काहींच्या मनामध्ये की इतक्या छोट्या म्हणजे बालरूपी रामाच्या हातामध्ये धनुष्य बाण दिला, त्याच्याबद्दलही काही जण प्रश्न विचारतात. तर त्याच्या मागे काय विचार होता? क्षत्रियांची मुलं खेळताना सुद्धा शस्त्रांशी खेळतात. भगवान श्रीराम क्षत्रिय आहेत आणि त्यामुळे लहानपणापासून त्यांचे खेळ सुद्धा अशाच प्रकारचे असणार आहे. रामलल्ला रांगणारा एक वेगळा. 5 वर्षाचा राम आम्हाला करायचा होता. 5 वर्षाची मुलं कशी खेळतात ती आपल्या
धनुकली टाईप असलेल्या सुद्धा धनुष्याशी खेळू शकतात आणि त्यामुळे खेळणी म्हणून हे धनुष्यबाण भगवंताच्या हातामध्ये आहेत. स्वामीजी, मंदिर निर्माण कार्याबद्दल अजून बरेच प्रश्न आम्हा सर्वांच्या मनात आहेत. आम्ही तुम्हाला ते प्रश्न विचारणार सुद्धा